नमस्कार. यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या डीपीडीसी फंडमधील औषधी साहित्य खरेदीबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. माझ्याजवळ उपलब्ध कागदपत्रांनुसार मार्केट रिसर्चची रक्कम 67,16,400, तर यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक ज्या रेटने औषधे खरेदी करत आहेत ती 1,49,79,600 दाखवण्यात आली आहे. म्हणजे तब्बल 82,63,200 रुपयाचा फरक. आता हे रेट लिस्ट माझ्याकडे कुठून आली? तांत्रिक मान्यतेकरिता जे प्रस्तावामध्ये अप्रॉक्सिमेट कॉस्ट लिस्ट उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ या कार्यालयात देण्यात आलेली आहे ते माहिती अधिकाऱ्याकडून मी घेतलेली आहे. त्याचे रेटचे मी मार्केटमध्ये इन्स्पेक्शन केल्यानंतर ही तफावत मला आढळून आलेली आहे. आता माझं मत आहे की उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ यांनी खरेदीला तांत्रिक मान्यता दिली आहे का, हा माझा प्रश्न आहे. जर दिली असेल तर अप्रॉक्सिमेट कॉस्ट कशाच्या आधारावर निश्चित करण्यात आले याची चौकशी झालेली आहे का? 1/12/2016 मार्गदर्शक सूचनांनुसार 3 उत्पादकांकडून रेट बोलावल्यानंतर त्यातल्या लोएस्ट रेटला अप्रॉक्सिमेट कॉस्ट म्हणून मान्यता दिली गेली आहे का, याचा काही पुरावा आहे का? म्हणून माझी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे ठाम मागणी आहे की यवतमाळचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाबाबत लेखी स्पष्टीकरण तात्काळ मागवण्यात यावे. आणि 2024-25 आणि 25-26 मागच्या वर्षी जे औषध साहित्य खरेदी यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यवतमाळ यांनी केलेली आहे याची उच्चस्तरीय लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी माझी ठाम मागणी आहे. बस एवढीच माझी मागणी आहे. हे जनतेच्या पैशाची होणारी लूट थांबवण्यात यावी याबाबत आमची मागणी आहे. आणि हे रेट लिस्ट माझ्याजवळ उपलब्ध आहे, हे मी सार्वजनिक करण्यास तयार आहे. या रेट लिस्टचं व्हेरिफिकेशन मार्केटच्या कोणत्याही रेटचे करावा तर फार मोठी तफावत आढळून येणार. ही अनियमितता नाही तर काय आहे याचं उत्तर जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांनी द्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.